नमस्कार. खरोडे सर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. आज 11 जानेवारीचा कंबाईनचा पेपर झालेला आहे. त्या पेपरमध्ये इतिहासाच्या अनुषंगाने जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे आणि त्या अनुषंगाने त्याचे स्पष्टीकरण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर पहिला प्रश्न बघू आजच्या पेपरमध्ये काय आलेला आहे. प्रश्न बघा, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? बघा, 1919चा कायदा म्हणजे कोणता? चेम्सफोर्ड कायदा. 1919चा चेम्सफोर्ड कायदा. या कायद्याने शिफारशी केल्या होत्या. काय शिफारशी केल्या होत्या? जसे की दुहेरी शासन व्यवस्था ही ह्या कायद्याची प्रमुख शिफारस होती. दुहेरी शासन व्यवस्था. या दुहेरी शासन व्यवस्थेला विरोध करण्यासाठी 1923 साली स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती. स्वराज्य हा पक्ष स्थापन झाला होता. अरविंद घोष यांनी केलेला स्वराज्य हा पक्ष होता. या स्वराज्य पक्षाने या दुहेरी शासन व्यवस्थेला विरोध केला होता आणि ब्रिटिश यंत्रणेवर दबाव निर्माण केला होता. त्यासाठी ब्रिटिशांनी या 1919च्या कायद्याच्या त्रुटीची म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था व्यवस्थित सॉल्व्ह करण्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचे अध्यक्ष होते मुंडीमन. मुंडीमन हे त्या कमिटीचे अध्यक्ष होते. म्हणून ती जी कायदा होता 1919च्या कायद्यात ते त्रुटीची दुरुस्ती करण्यासाठी मुंडीमन कमिटी ही त्याचं उत्तर येईल आपलं. तर मुंडीमन कमिटी फक्त ए या ठिकाणी आहे, फक्त ए. बघा, अचा समावेश इथं नाही, इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर राहील. लक्षात आलं? 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर ती केली होती मुंडीमन कमिटी. ही कमिटी नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहू आपण. दुसरा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? बघा, आता ऑप्शन कोणकोणते आहेत? यांच्या काळात कोणकोणते युद्ध झाले? इंग्रज मराठा युद्ध. इंग्रज मराठा युद्ध 1818 साली सर्व संपले होते. तिन्ही युद्ध झालेले. त्यानंतर इंग्रज अफगाण युद्ध 42च्या आधी झाले होते. 1842च्या आधी झाले होते. त्यानंतर डायरेक्ट 1878 ला झालं. इंग्रज मुघल युद्ध ते झाले होते. इंग्रज शीख जे युद्ध होतं ते झालं होतं 1845. 1845 ला इंग्रज शीख युद्ध झालं होतं आणि इथं कार्यकाळ दिलेला आहे लॉर्ड हार्डिंगचा 1844 ते 1848. मग या कालावधीमध्ये कोणतं युद्ध झालं होतं? तर या कालावधीमध्ये झालं होतं इंग्रज शीख युद्ध. म्हणजे या प्रश्नाचं जर उत्तर जर बघितलं आपण, लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते? तर इंग्रज शीख हे पहिले युद्ध झाले होते. या ठिकाणी कार्यकाळ कसं काय दिलेला आहे बघा, लॉर्ड हार्डिंग. तर इतिहासामध्ये 2 लॉर्ड हार्डिंग होऊन गेलेले आहेत. एक झालेला आहे 1848 ते 1844 ते 1848. दुसरा जे आहे त्यांचा कार्यकाळ आहे 1910चा. हार्डिंग सेकंड 1910चा. त्यांच्या काळातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणलेली आहे. राजधानी कलकत्ता ते दिल्लीला राजधानी आणण्याचं काम यांच्या काळात झालेलं आहे. हार्डिंग दुसरा 1910 ज्यांचा कार्यकाळ सुरू झाला होता त्यांचा. पण परीक्षेला प्रश्न आलेला आहे पहिल्या लॉर्ड हार्डिंगवर 1844 ते 1848 यांच्या काळात इंग्रज शीख हे पहिले युद्ध झालेलं आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. कायमधारा महसूल पद्धती कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? बघा, कायमधारा महसूल पद्धती कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? कुणाची होती कायमधारा महसूल पद्धत? कुणी सुरू केली होती? 1793 ला सुरू झालेली ही पद्धत लॉर्ड कॉर्नवलिस यांनी सुरू केली होती. लॉर्ड कॉर्नवलिस यांनी ही पद्धत सुरू केली होती. याचा फायदा कुणाला जास्त झालेला आहे कायमधारा महसूल पद्धतीचा? सर्वाधिक जास्त फायदा जर कुणाला झालेला आहे तर ते झालेला आहे जमीनदार वर्गाला सर्वाधिक. कारण की जमीनदाराला यांनी फिक्स असा कर ठरवून दिला होता ब्रिटिश सरकारने. मग एके वेळी जर शेतीतून जास्त उत्पन्न झालं तर त्याचं स्वरूप, नफ्याचं जे स्वरूप आहे ते जमीनदाराला भेटायचं. मग सर्वात जास्त फायदा जमीनदाराला व्हायचा. मग इथं जमीनदार पर्याय कुठे आहे? ब. बघा, इथं ब आहे, इथं ब आहे, इथं ब आहे. 3 ठिकाणी ब आहे. म्हणजे ब हे आपलं उत्तर आहे. आणि बाकीचं आता कसं चेक करायचं? कायम महसूल पद्धतीचा शेतकऱ्याला कधीच फायदा झालेला नाही. म्हणून शेतकरी या ठिकाणी उत्तर कट होतं. या ठिकाणी हे उत्तर कट होतं व इथं आहे म्हणून हे पण कट होतं. राहिलं हेच उत्तर, कारण की ब इथं आहे. ब इथं तर नाहीच, म्हणजे हे तर ऑलरेडी कट झालेलं आहे. त्यामुळे फक्त ब, क आणि ड. ब, क, ड म्हणजे जमीनदार, कारखानदार आणि कारागीर अशा तिघांना फायदा झालेला आहे. जमीनदाराला सर्वाधिक फायदा झालेला आहे कायमधारा पद्धतीनं. लक्षात आलं? त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? संबंध नाही म्हणते.
लजपतराय यांचा संबंध नाही, खालीलपैकी कोणत्या साहित्याशी संबंध नाही. बघा, सर्वांना माहित असेल यंग इंडिया हे त्यांचं प्रमुख आहे. यंग इंडिया तर आहेच. मग ब आहे का कुठं? या ठिकाणी ब आहे का? संबंध नसणार आहे मध्ये. इथं दिलेलं आहे ब, इथं आहे ब, म्हणजे यंग इंडिया तर त्यांनीच लिहिलेलं आहे लाला लजपत राय यांनी. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय संबंध नाही. संबंध नाही म्हणल्यास हाही पर्याय कटला, हाही पर्याय कटला. राहिला कोणता? केवळ क, आणि इथं केवळ क आणि ड. क तर सारखंच आहे, फक्त आता ड चा विचार करायचा, ड आहे का नाही. क काय आहे? वंदे मातरम. वंदे मातरम लाला लजपत राय यांचं नाही, म्हणजे क तर फिक्स आहे. ड चा विचार करायचा आहे. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे लाला लजपत राय यांचं प्रसिद्ध असं लेखन केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी ड सुद्धा येते. त्यामुळे क आणि ड याच्याशी त्यांचा हे ड या ठिकाणी आहे, कारण की यांचा संबंध लाला लजपत रायांशी येतो. इथं काय संबंध विचारलाय? नाही, संबंध नाही विचारलाय. तर ड हे सुद्धा लाला लजपत राय यांचं आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त आणि फक्त केवळ क. क काय? वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी, वंदे मातरम हे त्यांचं वर्तमानपत्रच नाही आणि हा त्यांचा लेख सुद्धा नाही, त्यामुळे हे त्या लेखामध्ये येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. खालीपैकी कोणते वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही, तर केवळ क हे त्याचं उत्तर येईल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. बघा, वर्णन दिलेलं आहे, त्यावरून समाज सुधारकाला ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र सुरू केलं. बस, ज्ञानप्रकाश. वन लाईनर क्वेश्चन, खालचे वाक्य नाही लक्षात राहिले तरी करता. ज्ञानप्रकाश कोणी सुरू केलेलं आहे? गोपाळ हरी देशमुख. यांना आपण काय म्हणतो? गोपाळ हरी देशमुखला लोकहितवादी असे म्हणतो. प्रभाकर मधून त्यांनी शतपत्र जारी केलेली आहेत. गोपाळ हरी देशमुख. बघा, डायरेक्ट आहेत. ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले, कोणी काढले? गोपाळ हरी देशमुख. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं परीक्षेनुसार, कोणत्या समाज सुधारकाशी आहे ज्ञानप्रकाश, तर गोपाळ हरी देशमुख हे 5व्या प्रश्नाचं उत्तर झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. खालील विधाने वाचून कोणती स्त्री समाज सुधारकाच्या कार्याची ओळख होते? बघा, वर्णन दिलेलं आहे आणि स्त्री समाज सुधारक आपल्याला ओळखायचे या प्रश्नातून. आता शारदा सदन, शारदा सदनची स्थापना आणि सेवा सदन दोन भाग. शारदा सदन, शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे? शारदा सदनची स्थापना केलेली आहे पंडिता रमाबाई. ऑप्शन मध्ये आहे का पंडिता रमाबाई? आहे. बघा, शारदा सदनची स्थापना केलेली आहे पंडिता रमाबाई. ऑप्शन मध्ये पंडिता रमाबाई आहे, पण वाक्य बघा. आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. सक्रिय होत्या. शारदा सदनची स्थापना जरी पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे, तर त्या इथं स्थापनाचा उल्लेख नाही. कोण सक्रिय होत्या त्या दिले? पंडिता रमाबाई बी होत्या आणि यांच्यासोबत रमाबाई रानडे या सुद्धा होत्या. म्हणजे 2 ऑप्शन आहेत सध्या पहिल्या वाक्यानुसार, ह्या दोन्ही सक्रिय होत्या. जर खालचं वाचलं केशरी हिंद, तर केशरी हिंद रमाबाई रानडे यांना दिलेली पदवी आहे. केशरी हिंद रमाबाई रानडे. त्यामुळे हे जे वर्णन आहे, शारदा सदन, आर्य महिला समाज संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना रमाबाई रानडेच यांनी केली, आणि केसरी ही पदवी रमाबाई रानडेला दिलेली आहे. त्यामुळे यांनी जरी सेवा सदनची स्थापना केलेली आहे. सेवा सदन परीक्षेला आहे शारदा सदन, आणि यांनी शारदा सदन मध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, कोणत्या स्त्री समाज सुधारकाचं वर्णन आहे, शारदा सदन आणि आर्य महिला समाजामध्ये कार्य केलेलं आहे, केशरी हिंद ही पदवी भेटलेली आहे, तर त्याचं करेक्ट आणि अचूक उत्तर म्हणजे रमाबाई रानडे हे आहे. त्यानंतर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 7वा प्रश्न. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीरित्या हाताळले? आता जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात आले होते, त्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी काय केलेलं आहे? महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारणमध्ये नेवीचा प्रश्न सोडवलेला आहे. हे बरोबर आहे. 1917 साली गेली होती ती तिथं. त्यानंतर खेड्या येथील शेतकऱ्या, गुजरातमधील खेड्या जे शेतकऱ्याचा शेतसाराचा प्रश्न होता, म्हणजे दुष्काळ जर पडला होता तरी त्या भागातून शेतसारा म्हणजे घेत होते. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं होतं 1918 साली. हाही प्रश्न त्याने यशस्वीपणे हाताळलेला आहे. कोणकोणते प्रश्न हाताळले? त्यानंतर अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ह्या वाक्यामध्ये जर कन्फ्यूज असेल तर खालचं बघा. मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे हे महात्मा गांधीचं कधीच उद्दिष्ट राहिलं नाही, कारण की महात्मा गांधीजींना जो भारत पाहिजे होता तो एक संघ पाहिजे होता. हे जे उद्दिष्ट आहे ना, ते महात्मा गांधी येण्याच्या आधीच भेटलं होतं. कधी? 1909 साली. 1909 साली मौलो मिंटो कायद्याअंतर्गत
मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. म्हणून 1915 नंतरच्या ज्या घडामोडी आहे ही 1917ची आहे. त्यानंतर खेडा येथे शेतकऱ्याचा शेतसारा 1918ची आहे. आणि अहमदाबाद शहरात मिल मजूर आणि मालक यांच्यात जो संघर्ष झाला होता, प्लेगची साथ आली होती, प्लेग बद्दल बोनस भेटावा यासाठी तिथं महात्मा गांधीजींनी यशस्वी उपोषण केलं होतं. ते पण 1918 सालीची महात्मा गांधीजीच्या कार्यकाळातली यशस्वी गोष्ट आहे. म्हणजे तिन्ही वाक्य येतात त्याच्यात. अ ब क. अ ब कुठे आहेत? अ ब क पहिलाच पर्याय. अ ब क. ड इथं आहे. ड हे येत नाही. ड हे येत नाही. ड हे येत नाही. डायरेक्ट जर तुम्हाला उत्तर कट करायचं असेल तर मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी महात्मा गांधींनी केली नाही. त्यामुळे हे कटलं, हे कटलं आणि हे कटलं. अ ब क हे उत्तर राहील आपलं. कारण की तिन्ही प्रश्न महात्मा गांधीजीच्या आंदोलनामध्ये यशस्वीरित्या महात्मा गांधींनी हाताळलेले आहेत. त्यानंतर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क. बिहारमधील चंपारणातला सत्याग्रह, खेड्या येथील शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याचा प्रश्न आणि अहमदाबादमधील कामगार आणि मालक यांच्यामध्ये जो संघर्ष होता त्यांचा प्रश्न, हे तिन्ही गांधीजींनी यशस्वीरित्या हाताळलेले प्रश्न आहेत. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? 1942 ला जे छोडो भारत आंदोलन झाले होते, छोडो भारत, त्यामध्ये महाराष्ट्राच्या संबंधातली ही घटना विचारलेली आहे. कोण कोण सहभागी होतं? त्यामध्ये हे 4 व्यक्ती सहभागी होतात. कृष्णाराम कुनांडे, वि स पागे, गोविंद खोत, सोनी, हे वरीलपैकी सर्व 4 व्यक्ती यांच्यामध्ये समावेश होता. वि स पागे जर पाहिलं आपण रोजगार हमीचे जनक म्हणतो त्यांना, रोजगार हमीचे जनक, रोजगार हमीचे जनक. महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे छोडो भारत आंदोलनाचा. कोण कोण सहभागी होतं? मामलेदार कचेरीवर जो मोर्चा काढला होता, तिरंगा जो फडकवला होता त्या कचेरीवर, त्या संदर्भातले विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व बरोबर. 8 प्रश्न झालेले आहेत इतिहासाचे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1857चा जो उठाव झाला होता त्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणकोणती उठावे विधाने बरोबर आहेत? पहिलं वाक्य दिलेलं आहे इथं. साताराचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी प्रयत्न केले. आता त्या ठिकाणी प्रयत्न करणारे रंगराव बापूजी गुप्ते हे होते. आता इथं हे पागे दिले त्यामुळे रंगराव बापूजी गुप्ते होते, ते गुप्ते. आता अण्णामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरं बघू. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. ह्या वाक्यामध्ये फिक्स आहे 21व्या आणि 28व्या तुकडींनी बंड नाही केलं. त्या ठिकाणी बंड केलेलं आहे कोल्हापूरमध्ये 27व्या तुकडींनी. 27व्या तुकडीने या ठिकाणी बंद केलेलं आहे. म्हणजे विधाने बरोबर विचारलं तर हे ब पण चुकीचं आहे. ब चुकीचं आहे म्हणजे ब कुठं दिलेलं आहे? ब या ठिकाणी दिलेलं आहे, ब या ठिकाणी दिलेलं आहे आणि ब या ठिकाणी दिले आहे. त्यामुळे हे तिन्ही चूक आहेत. कारण की 31 जुलै 1857 रोजी 21व्या 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले नाही, तर 27व्या तुकडीचे शिपायांनी बंड केलेले आहेत. त्यामुळे हा एकच पर्याय राहतो आपल्याकडे, फक्त क आणि ड. कारण की ब ऑप्शन आपण कट केलेले, फक्त क आणि ड काय बघूया. फक्त क आणि ड काय? भावे यांच्या संस्थांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे मध्ये 1858 मध्ये त्यांनी बंड केले. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. हे पण बरोबर आहे. आता बघू, हे पण बरोबर आहे. त्यानंतर फक्त क आणि ड या प्रश्नाचं उत्तर राहील महाराष्ट्रातील 1857च्या उठावाचं. पुढचा प्रश्न पाहूया. जोड्या लावा. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि ठिकाणे या संदर्भातल्या जोड्या आहेत. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्त्याला झाले. अध्यक्ष ओळखायचे, तर जोड्या लावा आहेत, अध्यक्ष ओळखायचे. काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पहिले पारशी अध्यक्ष. पारशी कोण होते? पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते दुसऱ्या ह्याचे. बघा पहिल्याला दुसरं कुठं आहे? पहिल्याला तिसरं. काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. हा एकच पर्याय दिसतो आपल्याला, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे काँग्रेसचे जे तिसरे अधिवेशन होते त्याचे जे अध्यक्ष होते ते मुस्लिम समाजाचे होते. पहिले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष काँग्रेसचे तिसऱ्या अधिवेशनात होते. कोण होते ते? बदरुद्दीन तय्यबजी. म्हणजे पर्याय क्रमांक 1. हाच पुढे बघायचं नाही, वेळ वाया घालायचं नाही, काय डायरेक्ट 1 पर्याय क्रमांक येतो ह्याचा. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, तिसऱ्या अधिवेशनाचे तय्यबजी, चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते ते होते युल, आणि जे 5वं अधिवेशन झालं मुंबईला त्याचे होते विल्यम वेडबर्न, हे त्याचे अध्यक्ष होते. अशा पद्धतीने आपण इतिहासमध्ये जे प्रश्न आलेत आजच्या पेपरमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
1-2 कन्फ्युजन आहेत ते आयोगाची उत्तरपत्रिका आल्यानंतर दूर होतीलच. आणि तत्पूर्वी आपण जे उत्तरं पाहिले त्याचे स्पष्टीकरण हे योग्यरित्या पाहिलेलं आहे. बाकी तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. आता आपण इतिहास विषयाचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तसंच या विषयाचे जे अनेक विषय आहेत या पेपरमधले, त्या विषयाचे स्पष्टीकरण आमचा अनेक स्टाफ घेऊन येणार आहे. वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे स्पष्टीकरण असतील. शिंदे सर, देशमुख सर, आमचे पुरी सर, खरवडे सर, मेन आमचे सर्व विषयाचे स्पष्टीकरण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमचे जे प्ले स्टोर ॲप आहे खरवडे सर मराठी व्याकरण, तेही जास्तीत जास्त मुलांनी डाउनलोड करा आणि तुमच्या यशामध्ये आम्हालाही हातभार लावू द्या. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.